नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते. तर आज बघा, आपण मस्त पौष्टिक अशी ही ताजी ताजी भाजी खुडून घेणार आहोत. तर ही भाजी आहे तांदूळ कुंदऱ्याची. आता मी तांदूळ कुंदरा म्हणते, तुमच्याकडे याला काय बोलतात नक्कीच सांगा मला. ही भाजी मी काय बी वगैरे टाकलं नव्हतं, या ग्रो बॅगमध्ये अशीच निघलेली आहे आणि खूप छान अशी हिरवीगार आणि ताजी कोवळी भाजी आहे बघा. तर म्हटलं चला आपण आज ही भाजी करणारच आहोत, तर तुमच्यासोबतसुद्धा याचा व्हिडिओ शेअर करावा. तर इथे मी ही संपूर्ण भाजी खुडून घेते आणि तुम्ही इथे पाहू शकता, छोटीशी ग्रो बॅग आहे, खूप मोठी पण नाही आणि त्यामध्ये अशी भरपूर ही भाजी निघलेली आहे. यामध्ये मी भेंडीचे झाडं आणि वांग्याचंसुद्धा बी लावलं होतं. काही कोथिंबीरसुद्धा आलेला आहे. तर आता ही भाजी मी खुडून घेते बघा. आणि खायला चवदार लागेल, कारण ही ताजी ताजी आणि कुठलंही खत नाही किंवा फवारणी नाही या भाजीला. तर खायला नक्कीच भन्नाट चव येणार आहे. इथे हे माझं छोटंसं गार्डन आहे, टेरेस गार्डन तुम्ही पाहू शकता. काही मोजकी झाडं लावलेली आहेत मी आणि जी रोजच्या कामामध्ये लागतात मला, जसं की कढीपत्ता, पुदिना, ह्या अशा भाज्या छोट्या छोट्या ग्रो बॅगमध्ये लावल्या आहेत. तर भरपूर बघा, एकाच ग्रो बॅगमध्ये ताट भरून ही भाजी निघलेली आहे. तर आता ही आपण खाली जाऊन छान अशी चटपटीत चमचमीत झटपट भाजी बनवूनही दाखवते मी. तर चला किचनमध्ये जाऊ आणि ही भाजी बनवायला सुरुवात करू. आता ही जी भाजी आपण गच्चीवरून तोडून आणली आहे, ती एकदा धुवून घेऊ. जरी आपण ही ताजी ताजी तोडली आहे तरी सुद्धा याला थोडीशी माती वगैरे लागलेली असते. त्यामुळे यामध्ये पाणी टाकून 1-2 मिनिट ही भाजी पाण्यामध्ये ठेवायची आहे. म्हणजे याच्यावर माती, काही खडे वगैरे काही घाण असेल तर ती या पाण्यामध्ये तळाशी जाऊन बसते. मार्केटमधून आपण जेव्हा भाजी आणतो तेव्हा 2-3 वेळा तरी पाण्याने ही धुवून घेतो, पण आता ही आपल्या गच्चीवरची असल्यामुळे एकच पाण्याने धुवून घ्यायची एकच वेळा. आता इकडे गॅसवर कढईसुद्धा ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊ. अगदी झटपट होते ही भाजी, फार वेळ लागत नाही. तेल गरम करून घेऊ. तेल गरम झालं की या तेलामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून घेतल्या आहेत, त्या टाकायच्या. एक कांदा टाकायचा बारीक चिरून घेतलेला. आता हे परतून घ्यायचं आहे तेलावरती. मिरचीचा तुम्ही ठेचा वाटून टाकू शकता. मी मिरचीचे तुकडे टाकले आहे इथे. ही भाजी लाल मिरची पावडर देखील टाकून आपण बनवू शकतो, मस्त लागते खायला तेवढीच. आता कांदा मिरची छान भाजला आहे. यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊ. अगदी पाव चम्मच एवढी हळद पावडर आणि पाव चम्मच लाल मिरची टाकायची आहे, कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकली. आता ही भाजी आपल्याला पाण्यातून काढून घ्यायची आणि यामधलं पाणी सर्व पिळून घ्यायचं आहे, कारण या भाजीला शिजायला फार वेळ लागत नाही. त्यामुळे पाणी अजिबात ठेवायचं नाही. जास्तीचं जे पाणी आहे ते सर्व आपण असं हाताने पिळून काढणार आहोत आणि ही भाजी या फोडणीमध्ये टाकणार आहोत. भाजी छान मिक्स करून घ्यायची कांदा आणि या मिरचीमध्ये. या भाजीवर अजिबात झाकण ठेवून शिजवायची नाही आपल्याला.
आता ही थोडीशी कमी होते शिजल्याच्या नंतर आपण मीठ टाकणार आहोत. लगेच मीठ टाकलं तर ही भाजी आपल्याला खूप जास्त दिसते आणि शिजून कमी होते. त्यामुळे कोणत्याही पालेभाजीमध्ये मीठ थोडीशी भाजी शिजल्याच्या नंतरच टाकायचं. तर आता 1-2 मिनिटं ही भाजी आपण शिजवून घेतली आहे आणि बऱ्यापैकी भाजी शिजली आहे बघा. आता यात आपण मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार आणि पुन्हा एकदा छान हे मिक्स करून 1 मिनिटभर अशी भाजी शिजवून घेणार आहोत. मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागते किंवा चपातीबरोबरही तुम्ही ही भाजी खाऊ शकता. झटपट होते, फार वेळ लागत नाही. तर अशी ही आपली गच्चीवरची ताजी ताजी तांदूळ कुंदऱ्याची भाजी कशी झाली कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.